कलिका 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 कुठं कुठं शोधून महाराज तुला जगला तुला धुंदळ भूताच्या दरी डोकावून काढलं पण तुझ्या शोधासाठी महाराज सर्व चारी दिशेला एका बरोबर बारीच कलिके 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 माझ्या लाडके कलिके कलिके रडता का? बाप मेला का तुमचा? बाप मेला असता तर मी रडलो पण माझी कलिका गेली ती गेली नाही गेली मला सोडून दुसऱ्या बरोबर पळाली. मग बरं झालं. सुट्टी वाचून खोकला गेला. सुट्टी वाचून खोकला गेला. पण मला खुशी यायला सुरू झाली. खरंच माझी कलिका गेली. आज हे पागल हे बंद करा. कसं बंद करू? हे म्हणजे काय टाळ आहे? लावणी चावी ती केलं बंद. मग काय इलाज आहे? मला तुम्हाला बंद करावं लागेल. ठीक आहे मग बघा कलिके बरोबरच बंद करा. चुप बसा. काय कोण आज आम्हाला एकतरी हात मारून आमची इतकी मर्यादा करता तुम्ही सम्राटाच्या सम्राट बरोबर बोलत आहोत याचा तुम्हाला विसर पडला का? माझ्या लेखी आता तुला गाडी मित्राची पण राहिली नाही. तो सम्राट आहे. तो एक हत्यार आहे. माझ्या कलिकेचा खून केला आहे तो. शुद्धी आहात तुम्ही काय बोलता आहात मूर्खासारखा? ती केली तुझ्या मुलीची हत्या. तो मारे गेले तुम्ही माझ्या कलिकेचा खून केला आहे. कलिकेचा खून माझ्या कलिकेचा खून. अरे बापरे माझ्या कलिकेचा खून. माझ्या कलिकेचा खून. माझ्या कलिकेचा खून. आणि याच माझं चोरामुळे खून केला आहे. फक्त आपली राज प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी हे खोट आहे. मला पुढे काही गट कारस्थान रचलं आहे. गट कारस्थान करणाऱ्या कप्ती काल तुझा हे तुझं कप्ती कारस्थान आहे. प्रत्यक्ष मारे करणारी माझ्या मुलीचे हे रस्ताले कपडे पुरावा म्हणून मला तुझ्याकडे देण्यास सांगितले आणि फक्त आपण ही हत्या काल सम्राटाच्या सांगण्यावरून केली आहे. आता मला सांग एवढे सगळे पुरावे असताना हा गुन्हा तू दाखवतो आहेस? संतांना बेमान होऊ नकोस. संतांना बेमान होऊन असा विचार सोडू नकोस. तुझ्या माझ्यात वितुष्ट यावं म्हणून कुणीतरी खरेखोरात होय. कोण कसाला? मला वाटतं त्या धर्मसेनानं संसाराचा भावना निर्माण केला. भावना दूर निर्माण केलाय. जर मी माझ्या मुलीला दूर देशी पाठवली नाही तर तू तिला दूर करणारच होता असं तूच सांगितलं होतं मला. काय करा अशा रीतीने तू माझ्या मुलीला दूर केलं. काल तुका या काल नटाशी वय झालाय. आणि काल नटाशी वय म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला वगैरे हे घरात ठेव. काल जाता सुराने सुधारत नाही. त्यानंतर माझा तुमचं भविष्य अंधार नाही करू शकत. सर्व भंग सम्राटाचा मुकुट मस्तकी धारण करतो का? दोन कुणीतरी या काल नावाला काल करतो म्हणून माझ्या मुकुटात सोडलं. आता या काल नावाचा नाश केलाच पाहिजे. कोण हसतंय? माझी जीव येऊन सगळा हसण्याच्या दारात कोण काही काय? कलिकेला मीच ठार मारलं. तू तो मारेकरी
मला ठाऊक आहे. त्या नाथाला मात्र मी तुझंच नाव सांगितलं. पण का असं खोटं बोलत? रणांगण नाव आहे माझं, रणांगण. तुझं नाव सांगून मी त्याच्या हृदयात वैराचा अंगार पेटवलाय. पण तू कोण आहे? धर्मसेन? नाही, मी धर्मसेन नाही. अधर्माविरुद्ध बंड करून धर्माला शासन करणारा एक बंडखोर आहे मी. आणि वेळ येतात अन्यायानं करणारा हा रणांगण. हे तुला रणांगणावरच कळेल. पण त्यावेळी तू मात्र मनाच्या हाताने अधिक चालेल असेल. महान सोडून या जंगलात राहिले नाही. पण मला किती पवित्र वाटतं, किती मंगळ वाटतंय. हा 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 हा. किती छान वाटतंय मला. खरंच. इथं वातावरण किती सुंदर आहे. एक तर रानटी फुल आहे. अगं ए, ए जंगल्या, काय करावं? हे जर आपली कुठला म्हणतो हा? तोंड सांभाळून बोला. वनकन्या आहे मी. बरं बरं, मला एक सांग, तू कुणाची बायको आणि तुझा नवरा कोण? सांगू? सांगू? माझा नवरा कोण गं?
कलिकेचं फुल झालं तू मला म्हटली बोल. आणि कलिका झाली गुण. पण तू माझ्या कलिकेसाठी दिसतेस. हो नाही हो, मी फुलवंती आहे. खरंच का तू कलिका आहेस? नाही फुलवंती? नाही, मी फुलवंती आहे. चालेल मला फुलवंती. कारण तू दिसतेस आहे कलिकेसाठी. चल माझ्याबरोबर. नाही मी तुझ्याशी लग्न करू. माझ्या बापाला ताशे मारवायला जातो. आम्ही काय करू? दोन वाजतो. तू माझ्या कलिकेला मारलंस. होय मी चुप. हसतोस काय? एका बाईला मारून बाईची शोळे घासाळत का आता थांबड्या बदली आहे. तुला जर मारायचं होतं तर आमच्या प्रेमात येणाऱ्या आमच्या बापाला मारायचं होतं. पिताच्या सांगण्यावरून मी तुझ्या कलिकेला ठार मारलं. काय सांगतोस? होय मग मी पिताजीला ठार करू. पण कृष्णा या अगोदर मी तुला ठार करतो. तू मला ठार करणार. काय मी तू मला ठार मारणार. बोलतो बापा विरुद्ध बंड करेल. हा बापाला दंड देईल आणि सिंहासनावर बसेल. सम्राट होईल. तू कसला होणार सम्राट? अरे साधा शिपाई बघितला तर तुझी घबराट होते. माझ्या अंगी अरे सम्राट व्हायला अगदी शौर्य असावं लागतं. पण म्हणे ते कोणाला दाखवित नाही. हो ठीक आहे, आता दाखव मुला शौर्य. तो पहा समोरून गोंधळ करून सेनापती गावाला देत आहे. आता नरकाची चिंता वैरिदार आहे. अरे बापरे, एकदा करू मी त्याच्याशी. आणि काय तुझ्या बरोबर फौज हवी? कॉल जातो पण तुम्ही थांबा. नाही, आम्हाला इथं थांबायला मुळीच वेळ नाही. आणि हे बघ काल नाचाच्या दृष्टीत पडणं योग्य नव्हे. कलिके चल. गमालाच ना सेनापतीला. तू निघाला आहे, आता लग त्याच्या बरोबर आम्ही निघालो. चल कलिका. अरे तुम्ही निघालो, मी येतो तुमच्या बरोबर. अरे तो पहा कला जवळ येतो. अरे बापरे, आता कसा नाचू. अरे बापरे. कोण युवराज? हो आम्ही युवराज. आम्हाला आज्ञा द्या. मुद्रा करा आम्हाला. मुद्रा करायला आम्ही मुद्रे नाही तुमचे. इतकं माधुरी झालास का तू? मी मनात आणि तर तुझी ही कमेंट आहे. एका क्षणात एक टाळी वाजवली की हजारो सैनिक माझ्या पोटी जमा. पण ते मला मुद्रा करते, कारण बहुसंख्य सैनिक आता या काल नाकाच्या बाजूने कालकूट विरुद्ध बंड करण्यास सिद्ध झाला. मग मी काही नको वाजू. वाजव की नको वाजव, पण हे तुझे बारा वाजवणार आहे. माझा गारा वाजवण्याच्या अगोदर तुझे ते बंद कर. मला काय मित्र समजतोस? मी तुमचं काय वाईट केलं आहे? काय वाईट करायला ठेवलं आहेस? काट्या नव्हे, करंट आहे, कांडाळ आहेस. ते शिव्या खोटं शिव्या द्या. तुझ्यासारख्या मोठ्या माणसाने शिव्या दिल्या काय बनावत आहे? अरे बावळटा, तुझ्यामुळे तुझ्या बापाने माझ्या मुलीला मारलं का?
तर तू तिच्यासाठी पागल होऊन फिरत ना. आता बराच सापडला आहे. मी माझ्या मुलीचा हत्याचा बदला घेणार आहे. मी कलिकेच्या खुनाचा बदला घेण्यासाठी उतावळी झाला आहे. अर्थात तो मारेकरी येऊन आहे. चला आपण दोघेही त्याचा पाठलाग करून त्याचा बदला घेऊया. चला चला सेनापती महाराज. मारेकऱ्याचा मी नंतर घेतो बदला. प्रथम मीच तुला ठार मारतो. कमाल आहे बुवा. जो उठतो तो मला ठार मारण्याची भाषा बोलतो. सेनापती माझं ऐकत आम्हाला ऐकायला वेळ नाही. आणि मारायला वेळ आहे ऐकायला नाही. मग मला मारण्याची आदत काही का? थांबा करू. माझं लग्न होऊ द्या. 2-4 पोरं होऊ द्या. नागपण्य होऊ द्या. पण मी येतो तुझ्या तलवारी समोर व्यानाप्रमाणे. करा फालतू बडबड करू नको. हो म्हणायला त्याला. कोण तो? धर्मसेनचा पुत्र. काय? धर्मसेन जिवंत आहे आणि पुढच्या बिळात झापून बसलेला आहे तो काय सर्प. तुझ्या मरणाचा वास काढी तो काय सर्प केवळ बिळातून बाहेर निघाला आहे. आणि मी गेली 12 वर्ष धर्मसेनेला शोधत आहे. कुठे आहे धर्मसेन? त्याच्या प्राणाजवळ तुझं मस्तक अर्पण करण्यासाठी तुला घेऊन जाणार आहे. त्याआधी भेट तुझा मस्तक धर्मसेनेला भेट म्हणून देणार आहे आणि बिळातून खेचून काढून त्याला मी हार मारणार आहे. उगाच वर्गाला करू नकोस. तुझ्या हाती आता केवळ शौर्य राहिलेलं नाही. संता संपत्ती शौर्य गमावून तू तुला जाणार आहे. काल पितानं कुत्र्या प्रमाणे राग मारून तुला बाहेर काढणार आहे. आता तुझं मरण होणार आहे. मूर्ख पोरा, कुणाचा मरण घडलं आहे हे पाहतो मी आता. हो तयार. या शरीर तुला मारू शकतो पण नाही. तू अन्याय अत्याचार केला आहेस का माझ्या पिताजीवर. तेव्हा तुला मी पिताजी खबर नाही. तेव्हा पिताजी तुला काय निर्णय देईल. त्यापेक्षा तू माझं त्या चौथऱ्या स्त्रियासमोर मला उभं राहायचं. त्या धर्माच्या विरुद्ध या अधार्मिक नाताला उभं करण्यापेक्षा तू माझं जीव. तो अधिकार नाही आहे मला. तुला जिवंत आपल्या समोर आणण्याचा हुकूम आहे पिताजींचा. काय भावनी सैनिक बघा याला. घेऊन जा. तुमच्या करणी मस्तक अर्पण करण्यासाठी दुश्मनालाच घेऊन आला. दुश्मन? कोण दुश्मन? हा काल ना. पुन्हा मूर्खपणा केला असतो. हा कालनाथ माझा दुश्मन नाही. नाही कसा. त्यानंतर तुमचा विश्वासघात करून स्वतः स्वामी जिंकेचा मुका मागून तुम्हाला देशद्रोही करून वनवासी केलं. या त्या कालनाथाचा होईल दोष नाही. हे सर्व खंडाचे नियतीच्या अड्डाळ नियम आहे. माझ्या कर्मातच वनवास भोगायचा होता तो मी भोगला आणि या वनवासाला निमित्त झाला तो हा साधला. धर्मसेन, तुम्ही इतक्या शांतपणे माझ्याशी वागा असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की एका सिंहाप्रमाणे माझ्यावर अंगावर खाऊन येऊन माझ्या देहाचे लचके ठेवा. पण आम्हाला वाटतं की
मी साक्षात तुमचा दुश्मन असून तुम्ही माझ्याशी मित्रत्वाने वागता. पूर्वीचं वैर मी कधीच विसरतोय का? माझा खरा राग तुझ्यावर होईल. तुमच्या ठिकाणी जर दुसरा कोणी असता तर आपल्या सत्तेच्या आड येणाऱ्या या धर्मसेनाला हर प्रकारे दूर केलं असतं. पण मी खरा संतापाने जळत होतो तो भीमसेन महाराजावर. काय सांगतात? भीमसेन? हो काका, कारण भीमसेन महाराज असला तरी माझा फार मित्र होता. आम्ही एकाच अंगणात खेळलो, एकाच अंगणात मोठे झालो, एकाच ताटात जेवलो. पण असा हा आपला मित्र देशद्रोहासारखं मित्रद्रोहासारखं पाप करणार नाही याची जाणीव तो विसरला. आणि माझ्याशी कुठल्याही प्रकारची प्रत्यक्षात चर्चा न करता मला देशद्रोही ठरवून माझा विरोध केला, मला तडीपार केलं. आणि या सुराच्या आगीत मी गेली 12 वर्ष जळतो आहे. पण हे माझं वैर तू संपवलं. माझ्याशी कपटपणाने वागून तू जेवढं माझं नुकसान केलं नाही त्यांच्यापेक्षा कितीतरी कठीण अधिक वीरसेनला ठार करून माझा तू फायदाच केलेला आहे. तेव्हा आजपासून तू माझा दोस्त आहे. पिताजी, धीरज, तुला हे कळायचं नाही. आम्हाला थोडं बोलायचं. तेव्हा तुझ्या शिपायांना घेऊन इथून निघून. पण पिताजी, तुम्ही एकटे काल का बरोबर? आमची आज्ञा ऐकली नाही. ठीक पिताजी. जय भवानी. मी जाऊ महाराज. या युवराजाचाही सोबत घेऊन जा आणि चांगल्या बंदोबस्तात ठेवा. बंदोबस्तात म्हणजे तुरुंगात? नाही, यालाही त्यांच्या मान सन्मानाने वागवा. आज्ञा पिताजी. तुम्ही सांगतात यावर विश्वास होणं कठीण जातं. नको विश्वास ठेवू, पण यापुढे तू माझा कैदी नाही. तू आजच्या या क्षणापासून स्वतंत्र आहे. तू इथून कुठेही जाऊ शकतो. आणि यापुढे जर माझी गरज भासली तर मला हाक मारू शकतो. मी माझ्या फौजांशी तुला सदैव मदत करेन. धर्मसेन, हो करणार कारणात आता तू माझा दोस्त झाला आहे. माझ्या फौजांची तुला जर कधी गरज भासली तर माझ्या फौजांशी तुझ्या मदतीला धावू दे. धर्मसेन, हे काय करतो आहे? धर्मसेन, मी स्वार्थी आहे. धर्मप्रिय आहे. संत पिसाऊ आहे. तू मला दोस्त मानलं, पण मी तुला दुश्मनासारखा वागू नये. तुम्ही मला दोस्तासारखा वागवलं. त्यामुळे मी अगदी शर्मिंदा झालो. क्षमा तर मी यापूर्वीच केली आहे तुला, म्हणून तर तुझ्याशी असा सौजन्य आहे. तुला दोस्त मानला. धर्मसेन, मग यापुढे कालनातही आपल्या दोस्तीची कदर करेल. दोस्तीची कदर तर मी करणारच आहे, पण तीही तुला सम्राट करू. धर्मसेन, हो काना, आपल्या पुण्यभूमीत परकीयांना राज्य करावं हे माझ्या मनाला कधीच. मी त्या दुष्ट काळकुटाचा सूर घेण्यासाठी सदैव तत्पर आहे. पण यासाठी माझी रानटी फौज अपुरी पडणार. आणि अपुऱ्या फौजांशी त्या बळाच्या काळकुटाचा सामना करणं कठीण होईल. म्हणून तर मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी वाटेल ती मदत करायला तयार आहे. काल कुटाच्या कुळासाठी मी एका भाषाप्रमाणे धडपडतोय. मी सैन्यात काल कुटाविरुद्ध बंडाचं विष पसरलं आहे. आणि जर त्यात मला आपल्या फौजीची मदत मिळाली तर आम्ही एका काल कुटाला एकट्याप्रमाणे चिडू. ठीक आहे काना, मग आजपासून तुम्ही आम्ही एक आहोत. पण काना, मी हा सर्व घटनाक्रम का करतो आहे याची तुला शंका येत नाही. म्हणजे यात माझाही स्वार्थ आहे. तुला सम्राट केल्यानंतर तू माझी इच्छा पूर्ण करायची आहे. कोणती?
माझ्या पुत्राला धीरजला सेनापती पद द्यायला हवं. पण मी तुम्हाला सेनापती म्हणून करणार होतो ना. नाही काना, सेनापती पदाची धुरा हाती सांभाळण्याचं ध्येय आता माझ्या या अंगी राहिलं नाही. मग आपल्या शूर पुत्रालाही आम्ही सेनापती म्हणून देऊ. ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या कामगिरीला लागा. आम्ही आमची फौज सैन्यात तयारी ठेवतो. हल्ल्याचा दिवस मोकळा करा. मग बाहेरून मी आणि आतून तुम्ही असे त्या काळनाथाला आपल्या कैची बरोबर पकडू. छान, असंच करूया. येतो आम्ही. मी त्या काळकुटाला हा माझा कैची बरोबर पकडला आहे, पण तोही माझा कैची सापडणार आहे याची तुला कल्पना नाही. आणि जेव्हा तुला याची कल्पना येईल तेव्हा या कल्पनेचा विचार करायला तुझं मस्तक तुझ्या धडावर राहणार नाही. काय सांगा प्रकर्षेन, आज आपल्या बंडखोर धर्मसेनाला मिळाला. होय महाराज, आणखी एक वाईट बातमी आहे. युवराज पण धर्मसेनेला दूर झाले आहेत महाराज. अरे देव, काय ऐकवत आहात ते? एकेका भीषण घटनेचा खामोशा घालत आहात की आम्ही अत्यंत बलिष्ठाने उभा केलेला हा सम्राट जमीनदोस्त होत आहे. आम्ही कलिकेची हत्या केली म्हणून कालला विषारी भूतात काढीत त्या बंडखोराला मिळाले. आता त्या काळ सर्पाला जोड मिळाली आहे. भयंकर पाप जंग त्याचं धर्म युवराजासारखं बांधून ठेवणार नाही. बरोबर, हे बांधून करणार नाही तो काहीही, परंतु या बांधूराचा शिखंडीप्रमाणे उपयोग करून हे योग्य दुश्मन आमच्या साम्राज्याचा खायनाट करते. अध्यक्ष, आम्ही सांगितले ते खोटं बोललं का? काय महाराज? त्या एका मुलीमुळे आमच्या या सागर साम्राज्यात फार मोठं नुकसान होईल. ही कलिका महाकाली बनून आमच्या साम्राज्याचा सर्वनाश करणार असं मी भविष्य वर्तविलं होतं आणि ते आज खरंही ठरलं. धर्मसेनानं कलिकेची हत्या आमच्या नावे करून फार मोठा अभियान रचना केली. अशी रचना की आम्ही या व्यवस्थेत पुढचे भरले जाणार आहोत. आम्हाला तर व्यापून सुटण्याची भूमिका असं दिसत आहे. असे इंद्राज का होता महाराज? आपली सेना प्रचंड ताकदीनिशी साम्राज्य रक्षणासाठी सिद्ध आहे. कालला जरी धर्मसेनेला मिळाला तरी त्याचे जे मुलभूत सैनिकाला आपण घ्यायला कारणच नाही का? इथं चुका कालनाथ आमचे पदच्युत झालेले सेनापती आहेत. म्हणजे बहुसंख्य हे कालनाथाच्या बाजूने वाढणार आहे. आणि त्या भर म्हणून युवराजाची ढाल पुढे करून आमच्यावर वार करणं धर्मसेनाला आणि कालनाथाला अगदी सोपं होणार आहे. पण हा सेनापती धर्मसेन भद्रते असता आमच्या सैन्यात मुळीच फूट देणार नाही महाराज. महाराज, मला वाटतं धर्मसेन आपल्याला हल्ला करीत आपण फक्त ठीक होणार नाही. परमाचा शत्रू उद्या सावध होण्यापूर्वी त्याला आदर देण्यावर दोन्हीपणाचं ठरेल महाराज. मला तुमची सूचना योग्य वाटते. मग त्याला त्वरित त्या तयारीला लागा.
तुमचा कदर काल आहे. अचानक नाही ना. कोण होता महाराज? अंगार, माझ्या सुख शरीराने पसंतीला अंगार हा कोण होता हे मला ठाऊक नाही. पण एकदा वाटतं हा अंधार असा. पण कसं शक्य आहे? मंदाराचा एक जण आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले. पण हा मुखादारी कोण? कुणी का असेना महाराज, पण तो या राजघराण्याशी संबंधित आहे एवढं नक्की. नाहीतर त्याला या राजमहाराजी चोर वाटा माहीत झाल्याच नसत्या. आता या रणांगणाबरोबर रणाच्या अंगारात कुणी यायलाच हवी महाराज. ठीक आहे, चला त्या तयारीला लागूया. चला तर महाराज. शत्रू कोण आणि मित्र कोण हेच कळेना असं झालंय महाराज. आणि त्यातूनच त्या धर्मदिनाच्या स्वतंत्र सैनिकाचं जमीन लोकांचा मारा. काय करावं महाराज, काय करावं हेच कळत नाही महाराज. काही क्षणाची वेळ आता निघून गेली. आपलं घरात या युद्धात प्रकार आहे हे नक्की. पण महाराज, असं उघड मरण जिंदा मरणाच्या दारात उभं राहून मरणाला आमंत्रण देणं योग्य होणार का? त्यापेक्षा आपण यशस्वी माघार घेणं किंवा इथून पळून जाणं हेच श्रेष्ठ ठरेल महाराज. नाही, जे कोणाला आहे नामर्दपणातून घरांगणातून पळून जाणं अरे सर्वभंग साम्राज्याच्या मानाची वाट मानहानीनं तुमच्यासारखी होती. आणि बंधुसेन तुमच्यासारख्या वीर सेनापतीला आम्हाला पळून जाण्याचा सल्ला द्यावा हे खरोखर लाजदायक आहे. महाराज, सदस्थितीत असा निर्णय घेऊन भाग पाडत आहे. आपलं सैन्य आपल्या गावून राहिलं नाही. मित्र म्हणून कोणाच्या गळ्यात हात धरावा तो मित्रच मित्राचा गळा उघडपणे उडवत आहे. अशी विचित्र परिस्थिती मानले महाराज. आणि ती परिस्थिती माजवतोय तर एकच व्यक्ती महाराज. आम्हाला ठाऊक आहे ती व्यक्ती नाही कानाचं काम आहे. नाही महाराज, ती भंडारीची आळ बघतोय तो गुरखाधारी रणांगण महाराज. होय महाराज, तो जिथे जिथे जातो तिथे तिथे सैन्य त्याला विधून होत आहे महाराज. या रणांगणाला पाहतात माझ्या ताकदीचा अहंकार. या रणांगणानं आमची झळक उडवली. आज आमच्या रणांगणाला कायम ते गमवणार आहे. आज तर रणांगणाच्या सगळ्यात साहित्य सिद्धरी तुम्ही चला त्या धर्मसेनाला बघून पहा की बघवते रणांगणाकडे. राम भद्रते कोण? कालनाथ, मी तुझीच वाट बघत होतो. तुला स्वर्गाची वाट दाखवायला. कोण कुणाला स्वर्गाची वाट दाखवणार आहे? याच्या वाटाघाटी स्वस्त उभारून बोलू नको. तू लाल बुटाचा असली सेनापती काय? आणि मला मात्र सेनापती करून पावलाप्रमाणे उभा केलं होतं. आणि संदेश देशात माझाच सर्वनाश करायचा होता. राजा बजानू, या काल नगाची गोष्टी पाहिली तुम्ही. आता वैरही करायचं हे पहा. कालनाथ, आज जो तू वंदना करतोय ते फक्त धर्मसेनाच्या पाठील्यावर. आणि माझ्याच मुळे काल बुटाने वल्गना केला नव्हत्या.
जगाचा पक्का वैरी आहे. फक्त तुझ्यामुळे मी माझ्या कन्येला अंतवतो. पण आता तू माझ्या हातून सुटणार नाही. हो, हो हो काल लागा आता कुठं बघू काय समजत नाही. हा वादाचा भाऊ काय करणार? विश्वासघाती राजा तुझी गाठ पडली ते बरं झालं. याच पागल खोरामुळे तू माझ्या कन्येला त्रास दिला. केवळ माझ्याचमुळे तू सार्वभौम सम्राट झाला. याची जाणीव विसरून तू मला कुत्र्यासारखे वागवलं. स्वतः पुरता सेनापती करून 15 सेनाच्या संगमताने तू माझा काका दूर करणार होता. डोळे पाडून बघ, तिकडे तुझा तो अर्ध्या भागचा सेनापती गतप्राण होऊन तुझ्या भंडाची वाट मारत आहे. आणि प्रदेशाला ठार केलास तू. होय, मी दगाबाज राजा आता तुलाही त्याच वाटेने पाठवणार आहे. हो युद्धात तयार हातावर. गावाला वेळीच नाही. एक प्यार कामार डसको तर तुझ्या तलवारच्या तोळ्यात भिण्याच्या एक सामर्थ्य दाखवलं. पण मला तुला काही सांगायचं आहे. अजूनही वेळ गेली नाही. अजूनही माझा एक कोसळणारा सांभाळ आणि तुझा होणारा सत्यनाश टाळताय. पण तू माझ्याशी समजोता केला तर समजोता कुणाशी समजोता? तुझ्या सारख्या निवड आराम राजाची समजोता. या राजा पागल पुत्रामुळे माझ्या कन्याला ठार केलं. त्या राजाची कदापि नाही समजोता. तू का स्वतःचं मरण स्वतःवरून घेत आहे? मला वाटतं तुझं मरण आमच्या या तलवारीवर लिहिलं आहे. हो युद्धाला तयार हो. आता आम्ही सम्राट झालो. या वीरपुरचा सम्राट हा ठारला. नाही, आम्ही सम्राट होऊ शकत नाही. जोपर्यंत हा युवराज जिवंत आहे तोपर्यंत आम्ही सम्राट होऊ शकत नाही. प्रथम यालाच मारूया. नाही, झोपलेल्या माणसाला मारणं योग्य नाही. पण याला झोपेत मारायला हवं. अरे हा तर पळाला. अरे कुठे पळतो? पण मी याला मारणार कारण तो माझा दुश्मन आहे. अरे तो माझा दोस्त आहे. मी त्याला
नाही. धर्मसेन, मी याच्या बापाला स्वर्गात पाठवलं आहे. त्याच्या पाठोपाठ यालाही मी स्वर्गात पाठवलं नाही. कारण त्याच्याशिवाय आम्ही सम्राट होऊ शकत नाही. रामनाथा, तुझाही प्रवास काळाच्या दिशेने होणार आहे. मी नाही म्हणतो. अवघडाचा मी काही बोललेलो नाही. रामनाथा, काल तुझ्याला ठार मारणार, आता मी तुला ठार मारणार आहे. धर्मसेन, ही दोस्ती निभावली. अरे, दोस्ती तुझ्या सारख्या दिमाखाला दगडबाजाची दोस्ती करण्याइतका मी मूर्ख नाही. तू संन्यास होत बनावी म्हणून मी तुझ्याशी दोस्ती केली. दगाबाज, तू इतक्या उलट्या काढणारा घराला होती असं मला वाटलं नव्हतं. चूप निमत्ताम सैताना. दोस्ती, इमान, विश्वास हे शब्द तुझ्या तोंडी शोभा देत नाहीत. ऐक सैताना, ज्या ठिकाणी माझ्या महाराजांचं शिर तू टांगलं होतं त्याच ठिकाणी मी तुझा शिर टांगणार आहे. आणि हा धर्मसेन देशद्रोही नाही हे सिद्ध करणार आहे. धर्मसेन, हा अधर्म अन्याय करताय तू माझ्यावर. नाही दोस्त, मी अन्याय आणि अधर्माला ठार करतो आहे. पण मला मांडणं तितकं सोपं नाही. माझ्याशी वैर करून काल तू आपला वैराची फळं कसं बघतो हे का? आणि आता तुला तुझ्या दुश्मनाची फळं मी फोन करायला तयार. कोण? हा माझा शत्रू आहे. माझी प्रतिज्ञा मला पूर्ण करू द्या. या जिल्ह्याची मला करू द्या. कोण? रंगघाट. हा, रंगघाट. तुझ्या मानेवर बसलेला सैतान. माझ्या सत्तेला, शौर्याला, सर्व नशाला अंगावर लावणारा खडकनाथ. मी तुला आता सोडणार नाही. माझ्या कन्येला ठार केलं तू, मी तिचा बदला घेणार. मी तुला तुझा बदला देणार आहे. मग हो युवराला तयार. असं भयानकपणे मला लिहून त्यापेक्षा तू माझं शिर. हे तर मी उडवणारच आहे, पण सर्वातचा शेवटचा अवयव असेल तो त्यात मी हा भूमिका उतरवणार आहे. मी कालखा प्रथम मी तुझा हात तोडणार आहे आणि याच हातानं तू धर्मसेनाचं मस्तक मारलं होतं. नको नको रणांगण, नको. असं भयानक मरण मला भेवून नको. आणि ज्या पापी डोळ्याने तू राजमाता विद्यादेवीकडे पाहिले हे तुझे डोळे मी आता फोडणार आहे. या दुश्मनाला ही शिक्षा योग्य आहे, पण कालनाथाला ही कठोर शिक्षा करताना त्या भावना प्रधान कन्येचाही विचार कर. कारण अशी ही अघोर शिक्षा ती मुलगी सहन करणार नाही. अरे का? माझी कन्या जिवंत आहे. होय कालनाथ, तुझी कन्या जिवंत आहे आणि आमच्याकडे ती सुरक्षित आहे. कालनाथ, आता साहित्य आहे. या मारेकराकडे तुझ्या कन्येला ठार मारला ही आम्ही दाखवा उठवली होती आणि कानपूर आणि कालना तुम्हा दोघांमध्ये आम्ही दुश्मनीचा सुरुंग लावला होता. अरे रे, शेवटी काल त्याचं भविष्य खरं ठरलं. दगा दगाबाज, आता मी तुला सोडणार नाही.
सोडला साथ पण शेवटी मला मृत्यू तुझ्या मागेच्या मांडीवर थांबतो त्याच मला दुःख वाटतं. गरीबा, शेवटचं पाणी पास तुझ्या पिण्याला. साक्षात तू अंगार आता मागेचा तुला मारला मी माझा दुश्मन म्हणून आणि मरणारा माणसाला पाणी पाहतोय माणुसकी म्हणून.